सातारा जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। याच अनुषंगाने कराड येथील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय कराड यांच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर सुनील चव्हाण, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, प्रांत कार्यालय निवासी नायब तहसीलदार राजपूत, निवासी नायब तहसीलदार बाबूराव राठोड, महसूल नायब तहसीलदार महेश उबारे, निवडणूक शाखेचे युवराज पाटील यासह पुरवठा निरीक्षक, महसूल सहाय्यक, महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी, कोतवाल, तलाठी, शिपाई, महिला, नागरिक यांची उपस्थिती होती। महसूल सप्ताहानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा सुमारे 200 ते 250 महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच इतर विभागातील कर्मचारी यांनी लाभ घेतला। तसेच विभागातील कर्मचारी अधिकारी यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी तज्ञ डॉक्टर्सकडून आरोग्याची तपासणी करण्यात आली। यामध्ये ब्लड शुगर, सांधेदुखी, गुडघेदुखी, हार्ट, किडनी, कॅन्सर, लिव्हर अशा असाध्य आजारावर मार्गदर्शन, त्याचबरोबर शुद्ध नैसर्गिक व घरगुती उपचार पद्धतीचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। त्याचबरोबर रक्तदाब, जास्त वजन, मधुमेह, स्ट्रेस, लिव्हर आरोग्य, PCOD याबाबतची माहितीही यावेळी तज्ञ डॉक्टर्सकडून देण्यात आली। कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे, कराड। सर, माझं हे सैन्य जर का तंदुरुस्त असेल तरच पुढची लढाई ही आम्हाला सगळ्यांना मिळून एकत्र लढायला येणार आहे। आणि मला खात्री आहे सगळीजण आपण आपली टीम ही या पुढच्या 4-5 वाजेपर्यंत आपण तर आता शब्द दिलाय की जोपर्यंत आपले लोक आहेत त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत आपण थांबणार आहे। आणि जरी आज कालच्यासारखी मुक्कामाची व्यवस्था वेळ आली तरी आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला तेवढा वेळ द्यावा, एवढी आमची विनंती आहे। मी पुन्हा एकदा सर्व माझ्या कार्यालयातील या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत 8 कार्यालय आहेत, त्या 8 कार्यालयाच्या वतीनं दुसरं ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी त्यांची संघटना आहे, त्या संघटनेच्या वतीनं, त्याचबरोबर लिपिक आणि अव्वल कारकून तहसील मधील संघटना आहे त्या संघटनेच्या वतीनं, त्याचबरोबर ग्राम महसूल सेवक त्यांची संघटना आहे त्या संघटनेच्या वतीनं आणि आमची राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीनं पुन्हा एकदा डॉक्टर चव्हाण साहेब त्यांच्या टीमचं खूप खूप आभार मानतो। आणि आजच्या प्रत्यक्ष तपासणीच्या कार्यक्रमाला कुठलाही वेळ न लावता आपण सुरुवात करावी अशी मी विनंती करतो। महिलांसाठी या आपल्या हॉलच्या मागच्या बाजूला एक सेपरेट खोली आहे, तिथं 3 बेड्स केलेले आहेत आणि पुरुषांसाठीच आपली तलाठी वॉर रूम आणि व्हिडिओ कॉन्फरन्स रूम तिकडे पुरुषांच्यासाठीची तपासणीची व्यवस्था केलेली आहे। आणि आपण जे आणलेलं आहे जवळपास डॉक्टर साहेबांनी 10 लिटर त्यांचं जे मसाज ऑइल आहे तर ते आणलेलं आहे, सगळ्यांना ते मिळेल। कृपया कुठेही कुणीही गडबड करू नये। आणि मग आता मी सगळ्यात शेवट राहिलो तर मग मला काय मिळणार नाही किंवा मला काय तपासायला पण वेळ देणार नाही, असं होणार नाही। आपण त्यांना विनंती केली, काल ही सर्व टीम काल मुक्कामाला आली आणि आज पूर्ण आपले सगळे स्टाफ झाल्याशिवाय पुन्हा एकदा आपण सगळं झाल्यानंतर 5 मिनिटं त्यांच्याबरोबर आम्हाला आपण द्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। आपल्या सगळ्याही कर्मचाऱ्यांनी ज्यांच्या घरची इथंच फॅमिली आहे त्यांनाही बघा, आपला इथला ज्यावेळी रश नसेल अशा वेळी ते नियोजन करा, किंवा जे महिला मंडळ आहेत त्यांनाही त्यांच्या कुटुंबांना इथं दाखवायचं असेल तर कुठलाही त्याला काही चार्ज नाही किंवा तुम्हाला कोण का आणलंय हे सुद्धा म्हणणार नाही। तर डॉक्टर साहेब आपण प्रत्यक्ष पुढच्या तपासणीला सुरुवात करू। धन्यवाद। नमस्कार। आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वे देवे नमस्कारा केशवा प्रति गच्छति। नमस्कार, माझं नाव डॉक्टर सुनील चव्हाण, मी फाउंडर अँड चेअरमन आहे चव्हाण फाउंडेशन आणि संजीवनी आयुष हॉस्पिटलचा डायरेक्टर आहे। हे हॉस्पिटल पुण्याला आहे। आज कराडमध्ये उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय कराड आणि महसूल सप्ताह अंतर्गत
मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आपण इथं घेतलेलं आहे आणि माझ्याबरोबर ज्युनियर आणि सिनियर तकरीबन एक 10 ते 12 डॉक्टरांची टीम आहे. आहार विहार विचार आणि सायकोसोमॅटिक डिसीजवर तकरीबन आम्ही 1 तासाचं 200 ते 250 जे पार्टिसिपेंट्स होते. कराडच्या तहसील कार्यालयाचे सगळे मोठे मोठे अधिकारी, तहसीलचे कामगार वगैरे सगळे डिपार्टमेंट आज या प्रोग्रामसाठी होते. सायकोसोमॅटिक डिसीज, आहार विहार आणि विचार याच्यावर 1 तासाचं लेक्चर. त्याच्यामध्ये फूड ॲज अ मेडिसिन, टाईम ॲज अ मेडिसिन आणि झिरो होल थेरपी, नंतर आपला आहार कसा असावा हे सगळं आपण त्यांना पटवून दिलं. आणि 3 Dवर आम्ही जास्त प्रेशर दिला. ते आहे डायग्नोसिस फ्री, डिसीज फ्री आणि डॉक्टर फ्री. म्हणजे याच्यावरच होतं. आपण छोट्या मोठ्या कारणासाठी डॉक्टरांच्याकडे जातो होतो, पण घरच्या होम रेमेडी आपण घेऊन मोठे मोठे आजार छोट्या छोट्या गोष्टीनं आपण ठीक करू शकतो. हा प्रोग्राम एक लेक्चर झालं. त्याच्यानंतर इथं गुडघंपाठाण, मान, कंबर याच्यावर प्रत्यक्षित आम्ही काय केलेलं, पंचकर्मा केलेलं आहे. छोटा मोठा ऑइल लावून त्यांचे मसाज पण केलेले आहेत. आणि कुणाला पित्ताचा त्रास असेल, कुणाला ॲसिडिटीचा त्रास असेल, त्याच्यासाठी मॅक्झिमम 100पेक्षा जास्त होम रेमेडीज आम्ही त्यांच्याशी शेअर केलेल्या आहेत. आणि एकंदरीत तहसील कार्यालयाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, उपाधिकारी, नंतर त्यांचा जो स्टाफ आहे त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. थँक्यू, धन्यवाद.